जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर ग्रामीण भागातील एका तरुणाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे। सूर्यकांत गंगाधर आंबटवाड यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC पोलीस उपनिरीक्षक PSI पदासाठी निवड झाली आहे। त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या सूर्यकांत आंबटवाड यांनी कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासचा आधार न घेता स्वतःच्या जिद्दीवर आणि घरून अभ्यास करून हे यश मिळवले आहे। त्यांचे वडील गंगाधर आंबटवार हे ST महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली। त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले होते। अशा कठीण काळात त्यांच्या धाकट्या भावाने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली, तर सूर्यकांत यांनी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेचा ध्यास सोडला नाही। सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी अखेर MPSC परीक्षेत यश संपादन करून PSI पद मिळवले। सूर्यकांत यांचा स्वभाव अत्यंत नम्र असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप रायफलवार यांनी त्यांना आर्थिक मदतही केली होती। त्यांच्या यशामुळे त्या मदतीचे खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याची भावना सूर्यकांत आंबटवाड यांनी व्यक्त केली आहे। कधी कधी फायनान्शियल यायचं मला ताण, तर फायनान्शियलसाठी घरच्यांनी खूप मदत केली, मित्रांनी पण खूप मदत केली, तुम्ही पण मदत केली तुम्ही पण मदत केली। आणि त्यातल्या त्यात मला खूपच जास्त जेव्हा पैशाची गरज लागली तेव्हा मी किनोडमध्ये कोचिंग पण शिकवली, कोचिंगमध्ये पण शिकवणं सुरू केलं। सूर्यकांत आंबटवाड यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आणि अथांग परिश्रमानंतर माझ्या मुलाने हे यश मिळवलं असे भावनिक साद घालत सूर्यकांतच्या वडिलांचे हृदय दाटून येत डोळ्यातून अखेर आनंदाचे अश्रू वाहत होते। तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप रायफलवार यांनी सूर्यकांत आंबटवाड यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच त्यांचा हा संघर्षमय प्रवास ग्रामीण भागातील हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। खरं बघितलं तर हे कुटुंब माझ्या शेजारी तर आहे, पण माझ्या कुटुंबावर प्रेम करण्यापेक्षा मी या कुटुंबावर जास्त प्रेम करतोय। याचा अर्थ असा आहे की हे कुटुंबच खूप प्रामाणिक आहे। आणि मी जवळपास इथं 12 वर्षापासून आहे आणि आज सूर्यकांतचं यश दिसत असेल, पण मी याचे 10 वर्षापासूनचं अपयश बघितलेलं आहे। आणि नेहमीच त्याच्याकडे बघून असं मला सुद्धा वाटत होतं की माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये याला जे मिळालंय स्ट्रगल करण्याचं, ते मला कोणी सांगणार नव्हते। तर याला मी काहीतरी बनवायचं। आणि माझ्या शेजार धर्मा म्हणून असं समजतोय की आमची गल्ली जे आहे समजा इस्लापूर नगरीमध्ये, तर इथले सगळे जे होतकरू विद्यार्थी आहेत ते आजपर्यंत शाळेमध्ये, कॉलेजमध्ये टॉपवरच आहेत। तर यांचं टॉपपणा हे असंच याच्यावर राहावं। आणि आज आमच्या इथं आमच्या घरमालकांचे, चंद्रभान सरांचे दोन्ही मुलं MBBS ला लागलेले आहेत। त्यानंतर हा MPSC UPSC ची तयारी करत होता। त्या तयारीमध्ये याला जिथं काही मदत लागेल समजा माझ्या परीनं जेवढी जमत असेल, कधी त्या घराची परिस्थिती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे परिस्थितीचा सामना जो केला, हे इथंच बरेचसे विद्यार्थी घाबरून त्या स्पर्धात्मक परीक्षेला मुकतात, पण त्याऐवजी सूर्यकांतनं कुठल्याच परिस्थितीचा बाऊ न करता त्याचं ते 10 वर्षाचा स्टॅमिना, संयम बाळगून जो अभ्यास केला, त्याचं यश जे आहे या 10 वर्षानंतर दिसालेलं आहे। आणि त्याच्या पाठीमागं त्याचं कुटुंब हे प्रामाणिकपणानं त्याला कुठल्याच गोष्टीची चिंता न करता पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं मदत केलेली आहे। आणि त्याच्यात सगळ्यात मोठा सहभाग म्हणजे त्यांच्या वडिलांचा तर फार मोठा आहे। त्यानंतर छोटा भाऊ असून सुद्धा त्यानं सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन याला त्या कुटुंबाच्या जबाबदारीतून मुक्त करून फक्त आणि फक्त तू आमच्या घराचं नाव रोशन करण्यासाठी, आमच्या घराची काहीतरी हे करण्यासाठी त्याला सगळं मोकळं, म्हणजे अभ्यासात कुठलं ताण येऊ नये, हे सगळी जबाबदारी त्यानं छोटा भाऊ असून मोठ्या भावाप्रमाणे सांभाळून या कुटुंबाला आज दिवस जो उजाडला आहे, तो एक त्यांच्या घराची कुळाची एक प्रगती म्हणतोय मी। आणि आजपर्यंत जे त्यांच्या गरिबीचा हा जो अंत आहे आज इथं संपला असं मला वाटते। आणि असंच
यांनी ह्याच पदावर आज माझ्या पद्धतीनं तर सांगायचं म्हणजे हा सूर्यकांत एवढा हुशार आहे की मला वाटते ही पोस्ट त्याच्यासाठी माझ्या लेवलनुसार तर ही मोठी नाही. मला 100% खात्री आहे की या 1-2 वर्षामध्ये त्यांना आपल्याला आपल्या इस्लापूर नगरीमधले एखादा IPS अधिकारी झालेला आपल्याला बघायला मिळेल, हे निश्चित मी सांगू इच्छितो. थँक्यू. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.